नमस्कार. आताची जी बातमी आहे ती नवी मुंबईकर नागरिकांसाठी आहे. नवी मुंबईकर नागरिकांना येत्या 25 मे पासून 10% पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आठवड्यातून 2 दिवस शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो संध्याकाळचा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण मागील काही दिवसांपासून पाहत आहोत की उन्हाचा पारा जो आहे तो अगदी 40 अंशापर्यंत पोहोचला होता. मुंबई असेल, पनवेल असेल, ठाणे असेल या ठिकाणी उन्हाचा जो पारा आहे तो अधिक वाढला होता. त्यातच हवामान खात्याच्या एल निनो आणि आयओडी यांनी जो अंदाज वर्तवला होता की खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने निर्णय घेतलाय, म्हणजे त्या मान्सूनचं प्रमाण जे काही ते कमी होणार आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिकेने नवी मुंबईकर नागरिकांना मुबलक प्रमाणात असणारं जे काही पाणी अवेलेबल आहे ते त्यांना नियोजित करण्याच्या अनुषंगाने त्यांना मुबलक पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला आहे. येत्या 25 मे पासून जो पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे तो आठवड्यातून 2 दिवस महापालिकेने पाणी पुरवठा बंद घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. एमआयडीसीच्या माध्यमातून देखील शहरातील काही भागांना पाणी पुरवठा होतो. त्या ठिकाणी देखील 2 दिवस पाणी पुरवठा बंद असणार आहे. जसं की आपण बघितलं सिडकोचं जे काही खारघर नोड आहे, कामोठे नोड आहे, त्या ठिकाणी देखील मोरबे धरणातून होणारा पाणी पुरवठा आहे तो दर शुक्रवारी बंद राहणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने शहराचा नागरिकांच्या दृष्टिकोनातून त्यांना मुबलक पाणी मिळावं या दृष्टिकोनातून जो काही निर्णय घेतला आहे त्यानुसार त्यांनी एक वेळापत्रक तयार केलं आहे. त्या वेळापत्रकानुसार बेलापूरमध्ये जे आहे ते बेलापूर वासियांना सोमवार आणि गुरुवारी पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे. तर नेरूळ मधील नागरिकांना मंगळवार आणि शनिवार, तुर्भे येथील नागरिकांना बुधवार आणि रविवार, वाशी येथील नागरिकांना गुरुवार आणि सोमवार, कोपरखैरणे येथील नागरिकांना मंगळवार आणि शनिवार, घनसोली येथील नागरिकांना बुधवार आणि रविवार. त्याचप्रमाणे आपण पाहिलं असेल की दिघा या आणि ऐरोली या भागाला जो आहे तो एमआयडीसी कडनं पाणी पुरवठा केला जातो. या ठिकाणी गुरुवार आणि शुक्रवारी शटडाऊन हा जो आहे तो एमआयडीसी कडनं घेतला जातो. त्यामुळे या ठिकाणी एमआयडीसीच्या संभाव्य नियोजनाच्या नुसारच या ठिकाणी पाणी कपात जी आहे ती केली जाणार आहे. नवी मुंबईतील ज्या भागांना सिडको नोड मधून पाणी पुरवठा केला जातो त्या ठिकाणी देखील अशा प्रकारचं शटडाऊन घेतलं जाणार आहे. शुक्रवारी विशेष करून कामोठे आहे आणि खारघर आहे या ठिकाणी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. नवी मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई महानगरपालिकेने पाणी कपातीच्या अनुषंगाने हा जो काही निर्णय घेत असताना त्यांनी पाणी कपातीचा निर्णय जरी लागू केला असता तरी नागरिकांना काटकसरीने पाणी वापरण्याचं आवाहन जे आहे ते केलेलं आहे. कारण जर का पावसाळा यावर्षी लांबणीवर गेला त्यातच मान्सूनचं प्रमाण जर कमी होणार आहे त्यामुळे निश्चितपणे पावसाचा जे काही पर्जन्यमानाचा जो आकडा असतो जो काही निर्देश असतो तो सुद्धा कमी होणार आहे. त्यानुसार नवी मुंबईकर नागरिकांनी पाणी पुरवठा होत असताना पाण्याचा अपव्यय टाळावा. विशेष करून ज्या ठिकाणी गाड्या धुतल्या जातात पिण्याच्या पाण्याच्या त्या देखील बंद कराव्यात असं आवाहन महापालिकेने नवी मुंबईकर नागरिकांना केलेलं आहे. आणि नवी मुंबई महापालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन या जलनियोजनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील नवी मुंबई महापालिकेने केले आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.